सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे अखंडित प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवरून प्रबोधन करीत असतात. तो विषय सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 81 पुष्पापासून श्री दत्तपुराण याविषयी आदरणीय बाबा महाराज प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज 6व्या अष्टकातील 6वा अध्याय समजावून सांगताना पुढे म्हणतात की पुढे ते सांगतात की स्वामी महाराज म्हणतात की 31व्या श्लोकात परमेश्वराच्या शक्तीने पोषण केलेले मन्वंतर सध्या सुरू आहे. येणारी 7 मन्वंतरे आता मी सांगतो. विश्वकर्म्याच्या संज्ञा आणि छाया नावाच्या 2 मुली सूर्याच्या पत्नी असून त्यापैकी संज्ञा ही असह्य तेज असलेल्या पतीच्या भीतीने वनात घोडी झाली. तिला अनुरूप होऊन सूर्याने तिचा स्वीकार केला. तेव्हा तिच्यापासून अश्विनी कुमार झाले. नंतर तो पूर्वीसारखा झाला. तेव्हा विशेष तेजस्वी सूर्याची तिने सेवा केली. रवीपासून संज्ञेला यम, यमी आणि श्राद्धदेव झाले. त्यांच्या छायेपासून शनी आणि सावर्णी झाले. देवीच्या प्रसादाने सावर्णी नावाचा 8वा मनू होईल. निर्मोक आधी त्याचे पुत्र आणि सर्वस्व देणारा बली नावाचा इंद्र, तसेच त्यावेळी अमृतासारखी कांती असलेले उत्तम तपश्चर्या करणारे विरज नावाचे देव असतील. श्री व्यास, गालव, तेजस्वी राम, द्रोणपुत्र हे योगी ऋषी होते. 9वा मनू वरुण पुत्र दक्ष सावर्णी होईल. त्याचे भूत, केतू आदी पुत्र अद्भुत नावाचा इंद्र, पारामरीची गर्भ आदी देव आणि द्युतिमान प्रमुख ऋषी असतील. उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी हा 10वा मनू होईल. त्याचे पुत्र भूरिशेन आदी व हविष्मान प्रमुख ऋषी, शंभू नावाचा सुरेंद्र, सुवासन नावाचे देव त्या मनूत असतील. धर्मसावर्णी नावाचा 11वा मनू होणार असून त्याचे धर्मप्रमुख असलेले 7 पुत्र होते. त्यावेळी धर्मसेतू नावाचा परमेश्वराचा अंशावतार त्रैलोक्य धारण करेल. रुद्र श्रावणी नावाचा 12वा मनू होईल. तेव्हा स्वधाम नावाचा परमेश्वराचा अंशावतार होईल व मन्वंतराचे ऐश्वर्य वाढवणारा तो होईल. 13वा देव सावर्णी नावाचा मनू असून इंद्र सावर्णी नावाचा 14वा मनू होईल. या सर्वांचे पुत्र प्रमुख देवता इंद्र यांचे वर्णन पण इथे आले आहे. असे 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतात. स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत हा योग सामर्थ्याने परमेश्वराची विष्णूची कृपा लावून त्याने पृथ्वीचे 7 विभाग केले. रथाला फिरवीत समुद्र आणि पृथ्वी 7 ठिकाणी विभागून नदी, पर्वत, वन, ग्राम विभागांनी लोकांच्या कल्याणासाठी त्याच्या मर्यादा प्रत्येक द्वीपाला घालून त्याचे दान अग्निध्वादी पुत्रांना देऊन देवव्रत शांत झाला. त्या काळापासून पृथ्वीला सप्तद्वीपवती असे म्हणतात. जंबू, प्लक्ष, कुश, क्रौंच, शाक, शाल्मल, पुष्कर ही त्या द्वीपांची नावे आहेत. पृथ्वीचे 7 समुद्रांचा वेढा असलेले हे सप्तद्वीप त्याने तयार केले. महाराज सांगतात या समुद्रांना क्षार समुद्र, इक्षुरस समुद्र, मध समृद्ध, धृत समृद्ध, क्षीरसागर, मंडोद, जलसागर हे ते 7 समुद्र असून एका द्वीपाला असून त्या प्रियव्रताने पित्या समान अग्निधारती पुत्र त्या द्वीपांचे स्वामी आहे. जंबू द्वीपाचा स्वामी अग्निर्ध याला पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेपासून 9 मुले झाली. त्याने पुत्रांना द्वीपाचे स्वामी केले आणि तो स्त्रीविषयक प्रेम विशेष असल्यामुळे तो अप्सरा नगरीला गेला. तो परमेश्वराचा भक्त असलेल्या अग्निध्र पुत्राला नाभीला मेरुदेवीपासून तपश्चर्या व्रत करीत असता ऋषभ नावाचा धर्मधारक विष्णूचा अवतार असलेला पुत्र झाला. तरुण वृषभाला राज्य देऊन तो नाभी मोक्षपदी गेला. योगेश्वराने म्हणजे ऋषभाने जलवृष्टी करून इंद्राचा गर्वहरण केला. सधर्मनिष्ठ असलेल्या ऋषभाला पत्नी जयंतीपासून 100 पुत्र झाले. त्यापैकी 81 पुत्र व्रतधारी सौम्य ब्राह्मण झाले. कवी, अंतरिक्ष, प्रबुद्ध
अविहोत्र, करभाजन, पिपलायन, हरी हे मुनी दिगंबर विष्णुभक्त असून अद्यापही आहेत. बाकीचे ज्येष्ठ भरत प्रमुख हे आपापल्या द्वीपाच्या खंडभागाचे पालक झाले. पूर्वजन्माचे फळ भोगले पाहिजे याचा निदर्शक असलेला योगेंद्र ऋषभ पृथ्वीवर जडाप्रमाणे संचार करीत असता बांबूपासून उत्पन्न झालेल्या अग्नीने देह जळून तो आत्मरूप झाला. संपूर्ण क्रियाकर्म करून सर्व संघ परित्याग करून स्वतःच्या 5 पुत्रांना राज्याभिषेक करून स्वतःचे नाव असलेल्या भरतखंडातील वनात भरत गेला. योगचर्या स्वीकारूनही दैवयोगाने सिंहाच्या भीतीने हरिणीने टाकलेल्या हरिण बालकाच्या रक्षणाच्या इच्छेने केलेल्या संसर्गाने योगभ्रष्ट होऊन मृगजन्म टाकून तो मुक्त झाला. आणि वाढलेला मनुवंश येथे संक्षेपाने आपण महाराजांनी कथन केलं आहे. उत्तम असलेला हा मनुवंश वक्त्याला आणि श्रोत्यांना पावन करणारा आहे. त्याप्रमाणे मन्वंतरे सुद्धा 7 आवरणे असलेल्या ब्रह्मांडाच्या आत असलेला हा महान भूलोक स्वराट अनंत कासव वरा रूपाने उद्धारलेला आहे. अशा रीतीने अतिशय सुंदरपणे आज या आदरणीय बाबांनी इथपर्यंत समजावून सांगितलं व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो की आजच्या प्रबोधनाला त्यांनी सुरुवात करा. नमस्कार. अनुसूया त्रिशंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. भूलोका सप्ता वर्ण ब्रह्मांडांता स्थित स्वयं स्वराट अनंतकम मठवराही हृद्धृतो महान. म्हणजे जणू काही सप्तावरण ब्रह्मांडांचा 7 आवरण असलेल्या ब्रह्मांडाच्या आत असलेला हा महान भूलोक हा स्वराट अनंत आणि कासव आणि वराह. स्वराट अनंत कमठ वराह उद्धृत महान यांनी उद्धार केलेला असा आहे. त्या एका श्लोकामध्ये अत्यंत संक्षिप्तपणे महाराजांनी काय वर्णन केलं आहे. हा जो ब्रह्मांड ज्याला म्हणतात याच्यामध्ये पृथ्वी आहे, ग्रह आहे, सप्तर्षी आहे आणि नक्षत्र आहे. असा हा जो ब्रह्मांड गोलक आहे याच्यामध्ये जणू काही या पृथ्वीच्या वर एकावर एक अशी 7 आवरण आहेत, सप्त आवरण. म्हणून या 7 आवरणाच्या आत असलेला हा जो भूलोक आहे म्हणजे पृथ्वीलोक. याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की या भूलोकाचा वारंवार म्हणजे अनेक वेळा भगवंतांनी स्वतः उद्धार केला. कसा तर अनंत, कासव आणि वराह असे जे अवतार झाले म्हणजे आपण मत्स्य कच्छ वगैरे जे म्हणतो, मत्स्य अवतार, मग कच्छप अवतार, कासवाचा अवतार झाला आणि वराह अवतार. तर या अवतार स्वरूपामध्ये या पृथ्वीचा ज्यांनी उद्धार केला तर हा प्रत्यक्ष भगवंतानी या पद्धतीने या पृथ्वीचं वर्णन महाराजांनी केलं. पुढे ते असं म्हणतात की जसे या पृथ्वीच्या वर 7 आवरण आहेत तसे पातालान्यस्य सप्तादो यत्र
चंत्यसुरादयाः कले चतुर्विधा जीवाः स्वकर्मा जीवनाः. म्हणजे या भूलोकाच्या सुद्धा खाली 7 पाताळ आहेत. पृथ्वीच्या हा जो भूलोक आहे याच्यावरती सप्तलोक आहेत. भू भुवा महा जना तपा सत्यम हे सप्तलोक. पण नेहमी गायत्री वगैरे म्हणताना संध्या करताना म्हणतो तसे याला आपण आजच्या साध्या भाषेत सरफेस म्हणू, पृथ्वी भूपृष्ठ त्याच्या खाली सुद्धा सप्त आवरण आहे असं या ठिकाणी महाराज सांगतात. त्याला पाताल म्हणतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे ज्यामध्ये असुर सर्प आदी राहतात. आणि या पातालामध्ये या भूलोकाच्या खालच्या भागात स्वतःच्या कर्माच्या अधीन जीवन ज्यांचं आहे ते 4 प्रकारचे जीव तिथे राहतात. याचा पुढे आणखीन त्यांनी विस्तार थोडासा केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं सप्तोर्ध्वलोका भूराज्ञा तारतम्या विहामराः इंद्राद्या अष्टदिक्पाला इतरेप्या अधिकारिकाः. म्हणजे या भूलोकाच्या वर भूलोक आणि 7 वरचे ऊर्ध्वलोक तर आणि तरतम भाव याला असं म्हटलंय त्यांनी. तरतम भावाने आहेत विस्तारता तरतम्यादी महावरा. तरतम्य भावाने तरतम्य भाव हा शब्द तारतम्याने असा आपण धरायचा. आणि या ठिकाणी काय आहे तर ही जी ऊर्ध्व जे लोक आहेत या ठिकाणी इंद्राद्या अष्टदिक्पाला या ठिकाणी इंद्र आणि अन्य अष्टदिक्पाल त्यांना दिक्पाल आपण असं म्हणतो इत्यादी देव या वरच्या आवरणात राहतात. आणि पुढे ते म्हणतात इतरे अप्याधिकारिका म्हणजे इतर सुद्धा सूर्यादी नवग्रह वगैरे अधिकारी त्यांना असं म्हटलं नवग्रह हे सुद्धा तिथेच राहतात. मग पुढे परप्रकाश ग्रह अर्क्षमंडलम भ्रमती हतु राग्यते अन्यथा बद्धा प्रदिष्टे भग्रहायिताः. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने प्रकाशित केलेले ग्रह. ग्रह हे काही ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित नाही आहे, ते परप्रकाशित आहे. म्हणून ईश्वराने म्हणजे जणू काही आपल्याला माहिती की भगवान सूर्यामुळे प्रकाशित होतात. म्हणून ईश्वराने प्रकाशित केलेले ग्रह हे काय करतात ग्रह अर्क्षमंडलम भ्रमतीह जे नक्षत्र मंडळात भ्रमण करतात. या नक्षत्र मंडळात भ्रमण करतात. ते भ्रमण सतत का करतात या ठिकाणी त्यांनी कारण असं म्हटलंय ते जर त्यांनी असं भ्रमण केलं नसतं तर नक्षत्रासह ग्रहांच्या गतीनं ते बद्ध होऊन गेले असते, एका ठिकाणी थांबले गेले असते. आणि मग हे जे विश्वाचं जे चक्र आहे ते फिरलंच नसतं, त्याला गती मिळाली नसते. म्हणून त्याला जणू विपरीत गती म्हणजे ते तर का विपरीत गती म्हणजे नष्ट होण्याचा मार्ग. हा जो विकास होत राहतो त्याच्याही ती नष्ट होण्याची अविकसित अशा पद्धतीने राहिली असते. म्हणून त्याला असे म्हटलं की उलट गती झाली असती. ब्रह्मांड रूपम धामेतत् पौरुषम स्वस्य चिंतके
प्रीतो विधत्ते सायुज्यम त्रिशः सच्चित सुखात्मका. म्हणजे ब्रह्मांड रूप हे जे स्थान आहे त्याला विराट असं म्हटलेलं आहे. या स्वरूपाचं जे चिंतन करणारे असतात या स्वरूपाचं विराटाचं त्या चिंतन करणाऱ्यांच्या ठिकाणी या ठिकाणी महाराज सहजपणे उल्लेख करतात भगवान दत्तात्रेयाचा. ते म्हणतात या विराट स्वरूपाचं चिंतन करणाऱ्याच्या ठिकाणी सच्चिदानंद सुखात्मक त्रिधीश परमात्मा म्हणजे भगवान दत्तात्रेय हा संतुष्ट होऊन सायुज्य गती देतो. त्यांना सायुज्य सामिप्य सलोख्यता या जशा काही मुक्तीच्या अवस्था त्या सायुज्य त्याच्या जवळ ठेवणं अशी गती भगवान त्यांना देतो. या ठिकाणी या दत्तपुराणाच्या उपासना कांडातला हा जो 6वा अष्टक आहे त्यातला इथे हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. तर आपण किंचित हा जो शेवटला श्लोक आपण बघितला या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय ब्रह्मांड रूपम धामे तत्पौरुषम त्वस्य चिंतके प्रीतो विधत्ते सायुज्यम त्रिश सच्चित सुखात्मका. हा जो 68वा श्लोक आहे हा 6व्या अष्टकातला 6वा अध्याय. विशेषते काय आहे तर या ठिकाणी त्रिशः सच्चित सुखात्मका म्हणजे कोण त्रिश म्हणजे दत्त. हा काय तर सच्चित सुखात्मक असं त्याचं स्वरूप आहे. हा काय करतो विदत्ते प्रीतो सायुज्यम. प्रीती म्हणजे प्रीतीपूर्वक आवडीने विधत्ते म्हणजे प्रदान करतो. काय सायुज्य मुक्ती हा प्रदान करतो दत्तात्रेय या 8व्या श्लोकात खालच्या. पण कुणाला केव्हा आणि कसं महाराज म्हणतात की ब्रह्मांड रूपम धामे तत् पौरुषम कस्य चिंतके. हे ब्रह्मांडाचं जे रूप आहे हे मूळ जे आहे हे काय आहे तर पौरुष जे ज्याला पुरुष सूक्तात ज्यांनी वर्णन केलेलं आहे. कस्य चिंतके म्हणजे त्या पुरुषरूपी ब्रह्मांड जो आहे विराट पुरुष त्याचं जो चिंतन करतो त्याला या पद्धतीने या सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. आपण थोडं जर विस्तार करून पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे विराट स्वरूप आहे भगवंतानी भगवद्गीतेमध्ये हा जो अध्याय आहे आपला विराट स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला करून दिलं. तेव्हा आपल्या लक्षात आलं की भगवान कृष्णाने अर्जुनाला जेव्हा विराट स्वरूपाचं दर्शन केलं तेव्हा त्यांनी पाहिलं की हे जे ब्रह्मांड आहे कशा पद्धतीने माझ्यातच सगळं भरलेलं आहे. जीवन काय मृत्यू काय युद्ध ते आपण म्हटलं. मग तो जो अध्याय आहे विश्वरूप दर्शन म्हणून त्याला विश्वात्मक असं म्हटलंय. माऊलींनी म्हणताना आता विश्वात्मके देवे हा देवाचा जणू काही आत्मा म्हणजे विश्व हा त्याचा आत्मा आहे. कारण हा चराचरात हा ईश्वर भरलेला आहे आत्मस्वरूपाने म्हणून तो विश्वात्मक आहे. आणि सामान्य माणसाचा मनुष्य आत्म्यापेक्षा तो परम आहे सगळ्यात मोठ्याहून मोठा परमोच्च परमोच्च नाही तर परम म्हणजे अनंत याला परम शब्द आहे. म्हणजे सगळ्यात लहानात लहान त्याला परमाणू म्हटलं आणि मोठ्यातला मोठा जो आहे त्याला परम म्हटलं. हा जो परम आहे हा जो ईश्वर आहे कोण आहे पुरुष. या ठिकाणी त्यांनी म्हणून शब्द वापरला पौरुषम धामे तत्पौरुषम. हा पुरुषाचं जे शरीर आहे हे जणू या विश्वाचं
घर आहे, धाम आहे याच्यातच तो राहतो. किंबहुना याच्या शरीरातच हे ब्रह्मांड आहे. म्हणजे काय यापासून बोध घ्यायचा? या पुरुषाचं चिंतन करायचं, म्हणजे या विराट पुरुषाचं चिंतन करायचं. म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत जर म्हटलं तर पुरुष सुक्त हे जे वेदात सांगितलेलं आहे, त्या पुरुष सुक्ताचं एखाद्याने चिंतन केलं म्हणजे त्याला या ईश्वराच्या विराट स्वरूपाची कल्पना येते आणि मग नित्या या पद्धतीने एखाद्या माणसाने जर पुरुष सुक्ताचा पाठ केला, त्याचं चिंतन केलं, तर मग मात्र आता दत्तात्रय त्याच्यावर प्रसन्न होतो, असा याचा भावार्थ आहे. या निमित्ताने सहज जर आपण म्हटलं की पुरुष सुक्त अनेक मंडळी जी श्रवण करत असतील त्यांना माहिती आहे की पुरुष सुक्त आपण म्हणतो का, तर पुरुष सुक्त हे चारही वेदांमध्ये आहे. वेदात आहे, यजुर्वेदात आहे, सामवेदात आहे, अथर्ववेदात आहे. आणि या पुरुष सुक्ताची 16वी ऋचा जी आहे ही मात्र लहान मुलापासून आजकाल सगळ्यांना माहिती असते. कुठली ऋचा? तर यज्ञेन यज्ञम आयुजंत देवास्तानी धर्माणी प्रथमान्य सन, ही जी ऋचा आहे. देहनाकम महिमाना स्वतंत्र यत्र पूर्वे साध्याया संती देवा, ही ऋचा जी आहे ही सगळ्यांना माहिती आहे. पण या पुरुष सुक्ताच्या आधीच्या 15 ऋचा, नंतरच्या ज्या काही ऋचा आहेत या काही सगळ्यांना लक्षात नसतात. म्हणजे पुरुष सुक्त म्हणजे काय आहे? या विराट स्वरूपाच्या पुरुषाचं वर्णन आहे. हे वर्णन कसं आहे? ऋग्वेदी पाठ, यजुर्वेदी पाठ या जरी काही ऋचांचा वर खाली असा फरक असला तरी मूळ आशयात कुठेही बदल झालेला नाही. पुरुष सुक्त काय आहे? त्याची सुरुवातच अशी आहे की सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्ष सहस्त्रपात सभूमी सर्वतो स्फुर्त्वा स्वतिष्ठत दशांगुलम. म्हणजे सहस्त्र, सहस्रावधी ज्याला शिर आहे, सहस्त्र शीर्षा पुरुषा हा असा जो पुरुष आहे, सहस्त्राक्षा ज्याला सहस्रावधी असे नेत्र आहे, सहस्त्रपाद सहस्रावधी असे ज्याला पाय आहे, असा जो कोणी आहे या पृथ्वीवरती, सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्त्रपाद भूमी सर्वतो स्फुर्त्वा, तो या संपूर्ण भूमी आणि स्थलचर जलचर जे काही सगळं व्यापून भूमी सर्वतो स्फुर्त्वा अत्यतिष्ठत दशांगुलम, ते सगळं व्यापून तो याच्याही पलीकडे 10 अंगुल उरला. स्थलचर जलचर व्यापुनी दशांगुले उरला, याच्या सुद्धा पलीकडे तो आहे. आणि पुढे पुरुष सुक्तात दुसरी ऋचा असं म्हणते, पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम. तो पूर्वीही होता, भविष्यातही राहणार आहे, सध्याच आहे. यद्भूतं यच्च भाव्यम, आणि भाव्यम सदस्य यदन्ने ना तिरोहती, तो कधीही तिरोहित होत नाही, कधी नष्टच होत नाही. पुरुष गेला राहिलं काय, जग बुडी, पण तसं होत नाही कधी. फक्त तो तेवढ्या कालांतरी. म्हणून पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम उतामृतत्वशेषानो तदन्ने नातिरोहती एतावानश्च महिमा तो ज्यायांश्च पुरुषा पादोश विश्वभूतानि त्रिपादस्या अमृतम दिवी. त्रिपादूर्ध उदयत पुरुषा पादोशी हा भवत पुन्हा.
त्यांनी 3 पादामध्ये ही संपूर्ण पृथ्वी, आकाश व्यापून घेतलं आणि बहुत पुन्हा त्याच्याही वरती तो राहिला. म्हणून बलीला म्हटलं की आता हे तर 3 पावलामध्ये मी संपूर्ण घेऊन घेतलंय. आता मला सांग, आता काय देतो? म्हणून त्याला म्हटलं त्रिपादूर्ध उदयित पुरुष आहात. त्याही उपर राहिला तो त्रिभुवन व्यापून. पादोष्टी हा बहुत पुन्हा ततो विश्वम व्यत्क्रामत्सा शना नशनी अभि. त्याच्यापासून हे संपूर्ण विश्व जगत उत्पन्न झालं. तो विराट जायचं विराजो अधिपुरुषाहा. पादोश विश्वभूतानी त्रिपादशामृतंदिवी. त्याच्यापासून खऱ्या तरी विराट नावाचा जो पुरुष उत्पन्न झाला आणि त्यामुळे हे संपूर्ण कठोपुरम शरीर वगैरे पृथ्वी सगळं, पुरम म्हणजे शरीर किंवा नगर वगैरे सगळे निर्माण झाले. पुढच्या मग ऋचामध्ये अस्मात् सर्वता संवृता पृखदा जन्म पशुंस्था चक्रे वायव्या नारण्या ग्राम्याश्चये. मग अरण्यात राहणारे पशु, गावात ग्राम्यात ग्राम्य पशु, गाय घोडा कुत्रा वगैरे हे गावांमध्ये राहतात माणसाचे, आणि अरण्यात राहणारे वाघ सिंह वगैरे ग्राम्याश्चये नारण्या ग्राम्याश्चये. हे सगळे तस्मात् यज्ञात सर्व होता. संवृता पुरुषदाज्यम पशुंस्था चक्रे वायव्या नारण्या ग्राम्याशय तस्मात् यज्ञा सर्वता ऋचसामाने जज्ञिरे छंदा गोष्टी जज्ञिरे तस्मात् जजु तस्मा जयत. त्याच्यापासून 3 वेदांच्या पद्धती उत्पन्न झाल्या. कुठला? गद्य, पद्य आणि गेय. 3 वेद म्हणजे वेद आपण म्हटलं 4 आहे, पण या ठिकाणी 3 का म्हटलं? तर तस्मात यज्ञा सर्वता रुचस सामानी जज्ञिरे. रुच म्हणजे पद्य, साम म्हणजे यज्ञिरे म्हणजे गद्य आणि सामानी म्हणजे गेय. अशा पद्धतीच्या वेदांच्या 3 पद्धती त्यापासून उत्पन्न झाल्या, त्या विराट पुरुषापासून. त्याचे मग वेदांचे भाग झाले वेगवेगळे. मग त्याच्यामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, षड्ग्रंथ वगैरे, पुराण वगैरे, इतिहास पुराणांच्या पंचमवेद उच्यते. हा सगळा जणू काही जे काही शास्त्र आहे, साहित्य आहे, वैदिक वेद, हे सगळं त्याच्यापासून उत्पन्न झालं. हे कामांजदिले तस्मात् जज तस्मात् तस्मात् दशा अजायंत ये केचो भयत गावो हजदिने तस्मात् जज तस्मात् कई यज्ञम बहिर्के प्रोक्षण पुरखम जात मग्रतस्तेन देवा अयंत साध्यार्खयश्च हे. आणि मग त्याच्यातूनच यज्ञाची निर्मिती झाली. तस्मात् यज्ञात सर्व होता. संवृता पुरुषदाज्यम पशुंस्था चक्रे वायव्या नारण्या ग्राम्याशे. जणू काही हा एक प्रकारचा यज्ञ होता या निर्मितीचा, या विश्वाच्या निर्मितीचा. तस्मात् अश्व अजायंत एकेचो भयातच गावो हो. गावो म्हणजे गायी. गावो हजने तस्मात् तस्मात् जाता अजावर कई यज्ञम बहिर्की प्रोक्षण पुरखम जात तेन देवा अयंत साध्या रुखयश्चये. ऋषी लोकांनी स्वतःला जे हवं पाहिजे ते साध्य करून घेण्याकरता या पुरुषाचा जणू काही उपासना केली, त्याची भक्ती केली, याचं चिंतन केलं, याचं ध्यान केलं. कोणाचं? या पुरुषाचं. आणि मग त्यांनी असं म्हटलं, सप्ताशासन परिदर्शी सप्त समिधा करता देवा जन्म तन्वान वा अभग्नम पुरुखम पशुम. म्हणजे षड ऋतू आणि 7वा जो आहे त्याला एक प्रवाट असं म्हणतात. असे सप्त, असा जणू काही हा पूर्ण वर्षभर चालणारा पूर्ण कालातीत असा जो आहे तो सप्त आसन परिदर्शी सप्त समिधा करता. हा
देवा यज्ञम तन्वान्वा, त्या देवानी अभग्नम पुरुखम पशुम, जसं एखाद्या पशुला आपण धरून ठेवतो, बांधून ठेवतो, म्हणून अभग्नम, त्याला धरून ठेवलं. कारण देव कोणाच्या हातात येतो? देव कोणाच्या हातात येत आहे, पण त्याला एका ठिकाणी स्थिर करायचं असेल, तो कुठेतरी आपल्याला स्थिर करण्याकरता बांधून ठेवला, म्हणून अभग्नम पुरुखम पशुम. एखाद्या पशुला जसं बांधावं तसं या देवाला त्यांनी धरून ठेवलं. आणि मग तो यज्ञ केला. यज्ञ म्हणजे यजन. यजन म्हणजे उपासना करणं. या उपासना करणारा जो वेद आहे, त्याच्यात यज्ञाची पद्धत सांगतो आहे यजुर्वेद. म्हणून यजुर्वेद हा यज्ञाचा वेद आहे. त्यात सप्तसमुदाकरता देवा जन्म त्यांना पुरुषम पुरुषम, पुढे त्यांनी यज्ञेन यज्ञ वैजंत देवा. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य जे आहे ते आपण मध्ये ऋचा जी आपण म्हटली नाही ती कोणची आहे? चंद्रमा मनुष्यो जात चक्षो हो सूर्यो अजाय, श्रोत्रा द्वायुष्य प्राणश मुखात अग्निरजाय. हा जो विराट पुरुष आहे त्याचं मन म्हणजे चंद्र, तर चक्षो त्याचे डोळे म्हणजे सूर्य, श्रवण यंत्र कान म्हणजे वायू, आणि मुख म्हणजे अग्नी. हे प्रतिकात्मक त्याचं स्वरूप आहे. आणि असा जो भगवान आहे, ज्याला विराट म्हटलं, ज्याला पुरुष म्हटलं, हा जो पुरुष आहे, या पुरुषाला काय केलं तर याचे जेव्हा यजन केलं, चिंतन केलं, पूजन केलं, तेव्हा यज्ञेन यज्ञम आयजंत देवास्थानी धर्माने प्रथमान्यासन्न, त्याच्यातून धर्माची निर्मिती झाली. तेहनाकम महिमान सचंत्र यत्र पूर्वे साध्या संती देवाहा. आणि त्या पुरुषाची, ईश्वराची यज्ञ स्वरूपामध्ये पूजा करून त्या काळात देवांना स्वर्ग प्राप्ती करून घेतली. नाक म्हणजे स्वर्ग. तेहनाकम महिमा, त्या ज्या आज आपण ज्या स्वर्गाची महिमा आपण ऐकतो, तिथे देव राहतात, त्या स्वर्गाची प्राप्ती त्या देवांनी त्या पुरुषाची करून घेतली. या 16 ऋचा ज्या आहेत याचा संक्षिप्त चिंतन करावं, म्हणजे या विराट पुरुषाचं किंवा पुरुष सुक्ताचं करावं 16 ऋचांचं, असं महाराजांनी संकेताने या शेवटल्या श्लोकात सांगितलं. महत्व काय आहे, काय या 16 ऋचांचं महत्व आहे? तर आपल्याकडे वैदिक वाङ्मयात परंपरेने त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात. 16 उपचारांनी देवाची पूजा करतो आपण. त्या प्रत्येक उपचाराला एक ऋचा म्हणावी असा पद्धत आहे, त्याला म्हणतात पाठ. म्हणजे आवाहन, आसन, पाद्यम, अर्घ्यम, दीपम, वस्त्रम, प्रार्थना, आरातिकम, असे जे काही 16 उपचार आहे पूजेचे, तर प्रत्येक उपचार कसे लक्षात ठेवायचे? एक ऋचा म्हणायचे, एक उपचार करायचे, म्हणून त्याला षोडशोपचार पूजेला या 16 ऋचा अशी बांधणी केली आपल्या पूर्वजांनी. म्हणून त्याच्याकरता एक संकेत असा केला की ज्याला खऱ्या अर्थाने दत्ताची पूजा करायची असेल आणि पुरुष सूक्त त्यांनी लक्षात ठेवावं, त्याचं चिंतन करावं. हे चिंतन केलं म्हणजे जणू काही हे पुरुष सूक्त आपण म्हटलं, हे भगवान दत्तात्रेयाची मानसिक का होईना पुरुष सूक्ताचा पाठ केला म्हणजे एक प्रकारे मनोभावितेची पूजा केली मानसिक, असं या ठिकाणी आपल्याला लाभ होतो. तो केला तर हा भगवान दत्तात्रेय सुद्धा या पुरुष सूक्ताच्या पाठाने सुद्धा प्रसन्न होतो आणि काय देतो तर आपल्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतो. असा एक आपण थोडासा किंचित का होईना पण या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी बघितला. याच्यावरून आम्ही महाराजांनी सहज जाता जाता भगवान दत्तात्रेयाला हे पुरुष सूक्त रुद्रातलं हे जरी म्हटलं
तरी सुद्धा भावग्राह्यम, तो भाव ग्रहण करतो, तो ज्याला मानसिक पूजा आहे, अशी मानसिक पूजा जो ग्रहण करतो आणि आपल्याला क्लेशहरीन, आपलं क्लेश हरण करतो, अशी ज्याची सुकीर्ती आहे, उत्तम कीर्ती आहे, असा भगवान दत्तात्रय त्याला प्रसन्न होतो आणि त्याला सहज मुक्ती प्रदान करतो. या ठिकाणी स्वामी महाराजांना सांगायचं आहे, असं आपण गृहीत धरतो. या ठिकाणी स्वामी महाराजांना आपण स्मरण करून आता पुढे आपण पुढच्या अध्यायाकडे वळू. तेव्हा दत्त पुराण म्हटलं की पुराणामध्ये आता आपण पाहिलं की मन्वंतर आपण बघितली, मनूंचा संक्षिप्त असा गोषवार आपण बघितला, ब्रह्मांडाचं वर्णन पाहिलं, याला सर्ग प्रतिसर्गश्च मन्वंतरम, ही पुराणाची लक्षणे आहे. हे आपण या अध्यायामध्ये बघितले. आता पुढचा जो आहे वंशचरितम, वंशानुचरित, याचा सुद्धा मग उल्लेख असतो, तेव्हा ते पुराण म्हणायचं. मग पुढला आता जो अध्याय आहे याच्यामध्ये सूर्यवंशाचा चरित्राचं या ठिकाणी वर्णन केलेलं दिसून येतं. तर त्या अध्यायामध्ये महाराज सुरुवात करताना म्हणतात की इंद्राय सामरायालम जन्मखा भूरी दक्षिणाः उभयद्विकतस्व अत्र सूर्यवंशो निरूप्यते. याचा या ठिकाणी इंद्राय सामरायालम, जन्मखा, मख म्हणजे यज्ञ, जन्मखा भूरी दक्षिणाः, म्हणजे इंद्रासह देवांसाठी भरपूर दक्षिणा देऊन, भूरी दक्षिणा यन्मखा, यज्ञ परिपूर्ण केल्यानंतर त्या वंशानी उभयद्वी गता, त्यांनी आपली ऐहिक आणि पारलौकिक गती प्राप्त करून घेतली. असं सो अत्र, तो इथे, अत्र सो असा, अत्र सूर्यवंशो निरूप्यते, अशा सूर्यवंशाचं आता आम्ही निरूपण करतो. या सूर्यवंशाचं निरूपण करत असताना स्वामी महाराज काय म्हणतात, विष्णुर्नाभे विधिस्तस्मात् मरीचीः कश्यपस्ततः यज्ञे आदित्या ततः सूर्य श्राद्ध देव मनुस्तत. जे श्री विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव, मग ब्रह्मदेवापासून मरीची आणि मरीचीपासून कश्यप झाला, आणि या कश्यपाला आदितीच्या ठिकाणी सूर्य आणि सूर्यापासून श्राद्धदेव नावाचा मनु हा पुत्र झाला. मग तस्या भूत पुत्र कामेष्ट्याम तद्भूतो व्यभिचारता पृथ्वीलाख्यापि ताम निन्ये पुंस्त्वं सुतपसा तपसा मनुः. मग मनुच्या पुत्र कामेष्टी यज्ञात हा जो महाराणीच्या मान्यतेने होत्या करवी विरुद्ध आचरण केल्यामुळे त्याला जी इला नावाची मुलगी झाली, पृथ्वी इलाख्या अपिताम, ही जी झाली, तिला जणू काही त्या म्हणून जी इला होती, तिला म्हणून उत्तम तपश्चर्या करून तिला पुरुषत्व प्रदान झालं. ताम निन्ये पुंस्तम सुतपता मनुः, त्या मनुनी त्या काळामध्ये तिला मनुष्यत्व पुरुषत्व प्रदान झालं. याच्याकरता एक कथा आहे अशी, ती या ठिकाणी सहज महाराज सांगतात. प्रद्युम्ना अख्योपी भूयोगाच स्त्रीत्वं सा स्वसैनिकाः प्रिया प्रीते शंभू सप्तवना
विषण हेतुना. भगवान शंकराने एकदा पार्वतीला वनाच्या ठिकाणी तिच्या प्रीतीमुळे एक असा वर दिला होता, किंबहुना इतरांना असा शाप दिला की या ठिकाणी वनात जो कोणी पुरुष येईल त्याला स्त्रीत्व प्राप्त होईल. म्हणून हा सुद्युम्न जो होता, हा सुद्युम्न जेव्हा आपल्या त्या विशिष्ट सैनिकांसह अनपेक्षितपणे त्या वनात गेला, तेव्हा त्याला घोड्यासकळ सैनिका सगळ्यांना स्त्रीत्व प्राप्त झालं. म्हणून हा जो सुद्युम्न आहे, जे इलाचा सुद्युम्न झाला तो पुन्हा स्त्री झाला. आणि याला शाप काय होता? 6 महिने स्त्री, 6 महिने पुरुष. मग हा जो स्त्री स्वरूपात असताना त्याला बुध याच्याशी विवाह झाला आणि बुधापासून या स्त्रीत्व त्याला प्राप्त झाल्यामुळे तस्या पुरुरवा सौम्या जातो यज्ञाद गुरु पुन्हा मासम स्त्रीत्वंच पुंसत्वंच सुद्युम्न्या प्राप भूमिपाहा. म्हणजे गुरु म्हणजे या ठिकाणी देवांचा गुरु म्हणजे बृहस्पती. यज्ञादवत गुरु पुन्हा, त्या गुरूंच्या मुळे त्याला पुन्हा पुरुषत्व आणि प्राप्त झालं. पण कसं झालं? महिना महिना, मासाम मासाम, मासम स्त्रीत्वंच पुंसत्व, त्या काळातली कथा आहे, वंदता. 1 महिना स्त्री, 1 महिना पुरुष असा तो झाला. पण त्या स्त्रीत्वामुळे त्याला बुधापासून पुरुरवा या नावाचा पुत्र झाला. या पुरुरवाचे तच्चोत कलाद्या अभवन पुत्रा दक्षिण भूमी पहा मनुर्भूयोप्योजन दशमोग्र तपसा सुतान. मग त्याचे उत्कल आदी पुत्र दक्षिण देशचे स्वामी झाले. उत्कल म्हणजे ओरिसा. पण बरेच वेळा उत्कल वगैरे शब्दात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उत्कल, वंग, मद्र, कर्नाटक अशी जे देशांचे नाव पुढे येतात त्यात उत्कल शब्द येतो. हे दक्षिणेकडले देश. याची ज्या पुरुरवा आणि बुध याचे जे पुत्र आहे हे सगळे दक्षिण दिशेचे स्वामी झाले. म्हणजे हे सगळे कोण आहेत? हे मनुचे पुत्र आहे, मनुची संतती आहे. आणि मनुर्भूयोप्य जननेंदो या तपसा सुताना. आणि मग मनुला पुन्हा उग्र तपश्चर्या करण्याचे 10 पुत्र झाले. हा या ठिकाणी मनुचा जो वंश आहे, सूर्यवंश, त्याचं या ठिकाणी आपण वर्णन बघतो आहे महाराजांनी केलेलं. हे जे 10 पुत्र आहेत ते कोण आहे? तर ईश्वाको मृगशर्याती दृष्ट धृष्ट पुरुषकाहा वृषग्रहणा भाग कवीना ऋष्यास्ते पितृव्रताहा. म्हणजे ईश्वाको, मृग, शर्याती, तिष्ट, धृष्ट, पुरुषक, वृषग्न, नाभाग, कवी आणि नारिष्य अशी नावं असलेले हे जे 10 आहे हे असे 10 पुत्र होते. आणि हे कसे होते? तर पितृव्रता हा म्हणजे वडिलांचं व्रत चालवणारे मनुसारखे तपस्वी होते. आता वृषग्रो ज्ञानोत्थगो हत्या तो हरिभजनम जीवन मुक्तो ययो दावत दग्ध देह परम पदम. त्यापैकी जो वृषदग्र आहे हा गोहत्येमुळे त्याला गोहत्येचं जणू काही त्याच्या हातून
प्रमाद झाला म्हणून ते जे ज्ञान आहे त्याच्या दोषामुळे तो विष्णूची सेवा करत असताना तो जीवनमुक्त झाला आणि याचं शरीर हे वणव्याने नष्ट होऊन त्याला मुक्ती मिळाली. मग हा जो कवी होता दुसरा, हा कवीर बाल्याद्विरक्तो का भुक्तारब्धो हरे पदम कारुष्याख्या नृपा जाता दंतरा हा कवी नावाचा जो होता हा पुत्र, हा बालपणापासून कवीर बाल्याद्विरक्तो, विरक्तो बालपणातच हा विरक्त होता. यांनी प्रारब्ध भोग घेतल्यानंतर हा मोक्षाला गेला. तर कुरुष जो पुत्र होता, कुरुष नावाचा, त्या कारुषनाख्या नृपा जाता, करुषा त्याच्यापासून कारुष हा कृष्णाचा पुत्र, हे करुषाच्या अंतर्विभागाचे नंतर राजे झाले ना, कुरुषपुत्र असं म्हटलंय. मग विप्रा धृष्टा सुमनत्याद्या दृगस्तिर्यक्तमेवच्छस प्रमादा ब्रह्मबोधानान मुक्ता कृष्णप्रसादता. दृष्टापासून सुमवान आधी हे जे ब्राह्मण झाले, नृगराजा आधी दिलेल्या गायीचं दान पुन्हा ब्राह्मणाने केल्यामुळे याला शापामुळे सरड्याच्या रूपात जाऊन मग कृष्णाच्या प्रसादामुळे कृपेमुळे हा मुक्त झाला. नरिष्या चित्रसेनाद्या दृष्टांना भागपूर्वकाः मरुतो अत्र कुले जाता श्रुतयो यद्वशो जगुः. हा मनुचा जो नरिष्य नावाचा पुत्र आहे, त्या नरिष्यापासून चित्रसेन आदी आणि दिष्टापासून नाभाग आदी राजे झाले. आणि याच कुलात ऋतापासून जो झाला त्याचं यश हे वेदाने सुद्धा गायलेलं आहे. ऋतो अत्र कुले जाता हा ऋतयो यशज्ञो जगुहू, त्याचं यश वेदाने सुद्धा आलंय. पुढे द्वितीये जंगीरसत्रे वक्त्रा शर्यातीना आत्मजा दत्ता सुकन्या शांतेहि सुजरश्चवनर वर्षये. प्राप्या अश्विन्याम यौवनं स ताभ्या भागं सवे व्यधात ऋत्वेन्द्र गर्व श्रवण दृग्धम यच्चरितम श्रुतम. म्हणजे अंगिराच्या यज्ञातील दुसऱ्या दिवशी शर्यातीनं स्वतःची कन्या, सुकन्या, जणू काही स्वतःचा अपराध शांत करण्यासाठी अत्यंत वृद्ध असलेला चवनाला दिली, या चवन ऋषीला. आणि प्राप्या अश्विन्या यौवनं स ताभ्यां भागम सचे व्यधात. या चवन ऋषी हा वृद्ध जरी होता, यांनी काय केलं, यांनी अश्विनी जे कुमार आहेत, जे देवांचे वैद्य होते, त्यांच्यापासून अश्विनी कुमारापासून स्वतः तारुण्य प्राप्त करून घेतलं. या अश्विनी कुमारांना काय हवं होतं, ते यज्ञामध्ये भाग पाहिजे होता. तो इंद्र त्यांना घेऊ देत नव्हता. तो इंद्राचा गर्वहरण यांनी केला चवनाने, आणि त्या दोघांना यज्ञात चवनाने भाग दिला. असं हे चवन ऋषीचं दृष्टी देणारे हे चरित्र प्रसिद्ध आहे. ऋग्धम यच्चरितम श्रुतम, हे चरित्र प्रसिद्ध आहे. ही चवन ऋषीची ही कथा या एका श्लोकात महाराजांनी सांगितली, किंवा अर्ध्या श्लोकात. तर शर्यातीचं सुकन्याचं असा जो काही एक श्लोक आहे, हा श्लोक आपल्या शास्त्रात का प्रसिद्ध आहे,
तर याने दृष्टी चांगली होते शर्यतीचं सुकन्याचं. आणि आपल्याला गुरुचरित्र वाचतात तेव्हा याचा उल्लेख येतो. जेवण झाल्यावरती ते जे हात असतात ते ओले शर्यतीचं सुकन्याचं हा श्लोक म्हणावं तर डोळ्यांवर फिरवावं. पण याच्या मागली ही कथा आहे. यातला अथर्ववेदामध्ये काही भाग आपल्याला मिळतो बघायला. मेन काय आहे, शर्यती वृद्ध होता आणि हा जो राजा आहे या राजाने जणू काही वारुळ आलं, हा तपस्या करायला बसला. या राजाने बघितलं असं त्या वारुळात नेमकं काय आहे. तर त्याने दर्भाने ते वारुळात जेव्हा त्यांनी छिद्र करायचा प्रयत्न केला, काय चमकतंय म्हटलं तर हा जो आहे राजा किंवा शर्यतीने जो राजा आहे यांनी सहज बघावं की काय चमकतंय. मी टाकलं तर पाहिलं तर हा चवन ऋषी हा तपश्चर्या बसला, तिचे डोळे गेले, डोळ्याचं दर्भ गेलं, वृद्ध झालेला. मात्र तर या पापाचं परिमार्जन कसं करावं. ते झाले आता मी माझ्यातून अपराध झाला, तुमचे डोळे मी गेले. तर अश्विनी कुमारांच्या तपस्येने त्याला डोळे आले परत. तोपर्यंत पण तुम्हाला डोळे फुडले, मग आता पुढे काय. त्यांनी झाले तुझी कन्या दे मला. मग ही वृद्ध कन्या, हा ऋषी वृद्ध, ही कन्या राजाची, या शर्यतीने ती कन्या दिली, सुकन्या त्याला दिली. आणि मग मात्र यांनी स्वतःच्या तपश्चर्येने आणि अश्विनी कुमारांच्या शिष्ट त्या शक्तीने पुन्हा तरुण झाला. आणि अश्विनी कुमारांनी काय केलं की जसं या चवन ऋषीला तरुण केलं तसंच यांनी त्यांना सांगितलं तुम्ही जर मला तरुण केलं तर यज्ञामध्ये जे अमृत जो भाग आहे, तुम्हाला देवांना अमृत जर प्यायचं असेल देवांच्या बरोबर, ते जे आहे ते मी तुम्हाला मिळवून देतो. आणि यांनी यज्ञातला भाग म्हणतात अमृतत्व, ते अश्विनी कुमारांना मिळवून दिलं. अथर्ववेदाच्या भाष्यात जेव्हा काही भाष्यकार आहेत त्यांनी असं केलंय की च्यवन म्हणजे जरा, ते वार्धक्य, या शरीरामध्ये वार्धक्य जेव्हा येते तेव्हा अश्विनी द्वौ, जे प्राण आणि अपान, हे दोन जे आहे हे अश्विनी कुमार आहे. आणि या अश्विनी कुमारांना जर विशिष्ट पद्धतीने तुम्ही यज्ञ आहे जो जठराग्नी होम आहे आतला या जठराग्नी होम आहार वगैरे हा जर व्यवस्थितपणे दिला तर इंद्र म्हणजे इंद्रियांचा राजा यांनी जर तुम्हाला अडवलं असेल तर या अश्विनी कुमाराचा म्हणजे प्राण आणि अपान यांच्या जोडीनं त्या माणसाला पुन्हा अमृतत्व म्हणजे तारुण्य असं प्राप्त होऊ शकतं. असा एक योग सिद्ध हे प्राण अपान हे अश्विनी कुमार आणि शरीर म्हणजे हा चवन ऋषी. हा चवन म्हणजे याला ना वृद्धत्व, या वृद्धत्वाला सुद्धा विशिष्ट पद्धतीने अश्विनी कुमार हे म्हणतात की आम्हाला यज्ञातला आविर्भाग द्या, म्हणजे यज्ञ विशिष्ट पद्धतीने करा प्राणापान. हे जर व्यवस्थित झाले तर माणसाला पुन्हा तारुण्याचा लाभ होतो. असा योग सिद्ध असा समर्पक अथर्ववेदात एकाने भाष्य केलेलं आहे. आणि असा श्लोक पुढच्या अथर्ववेदात आहे. म्हणून स्वामी महाराज म्हणतात की असं हे चवन ऋषींचं आणि शर्यतीचं यांचं चरित्र पाहिलं ते काय उत्तम दृष्टी देणारं असं उपचारक असं आहे. म्हणजे या पद्धतीने विचार केला तर पुढे अनर्थाद्याश्च शर्यातेरान नतार्द्रेवस्ततस्तथा अनर्थेशाच्छतं पुत्रा रेवत्याद्याश्च कन्यकाः. शर्यतीपासून अनर्थादी पुत्र झाले या कन्येला, आणि अनर्थापासून रेवत आणि त्याच्यापासून 100 पुत्रने रेवती आदी कन्यका झाल्या. आणि ही रेवती कुठली तर वासुदेवाय रामाय सा दत्ता विद्यनुज्ञया
नाभागो नभगा षष्ठे जंगिरसत्र आहायाहा. या बलरामाला ब्रह्मदेवाच्या आज्ञेने ती रेवती अनर्थानं दिली. ते 6व्या अंगिराच्या सत्रात या अंगिरस ऋषीने जो सत्रांतिक यज्ञ केला आहे त्याच्यात नाभागाने असं म्हटलं. आणि अशा पद्धतीने संक्षिप्त का होईना पण एक फुलाचं वर्णन चालू आहे. पुढे वैष्णवोस्मात अंबरीशो विरूपाद्याश्च तत्सुता विरूपादत पृषदाश्वो तस्मात् क्षेत्रजार्मो रथितराहा. त्याला मग हा जो आहे नाभाग याला जो मुलगा झाला त्याचं नाव अंबरीश. हा अंबरीश विष्णू भक्त होता. अंबरीशाची कथा आपण पाहिली दुर्वासो ऋषी अंबरीशी गुरुचरित्रामध्ये. त्याचे जे पुत्र आहे त्याचे पुत्र विरूप आणि विरूपाचा पृषदाश्व हा त्याचा मुलगा झाला. पृषदाश्वाचा रथितर हा मुलगा पुत्र झाला. पुढे विकुक्षी निविदंडाद्या दंडाद्या ईश्वाकोरात्मजा शतम जयो विकुक्षेस्तत्पुत्रो नेना तस्मात् पृथुस्ततः विश्वंधर विश्वरंधी ततश्च इंद्रो युवनाश्वस्ततस्तता चावोय बृहदश्वो स्मार्ध धुंदुमारस्ततस्तत पुराशो स्माच्च हर्यश्वो स्मानि कुंभोश्च वर्णा ततो निकंभ कृशाश्वो स्मातस्माते तस्मात्सेन जितता यौवनाश्व तदुंदरान मानधाता चक्रवर्त्यता कुरुकुत्सो अंबरीशस्व सेनानी मुचुकुंदकाहा. म्हणजे इक्ष्वाकला विकुक्षी मग निमी दंड अशी त्याला 100 मुलं झाले. त्यामुळे विकुक्षीचा पुत्र जय त्याचा पुत्र पृथू त्याचा विश्वरंधी त्याचा चंद्र त्याचा युवनाश्व त्याचा श्याव मग बृहदश्व धुंदुमार दृढाश्व त्याचा हर्यश्व त्याचा निकोभ त्याचा बहर त्याचा निकोभ त्याचा कृशश्व त्याचा पुत्र हा सेनजित त्याचा यवनाश्व त्याचा मांधाता नावाचा पुत्र चक्रवर्ती झाला. हा वंशानुचरित हा वंशविस्तार आपल्याला महाभारत दिसतो, महाभारतात दिसून येतो, गीतेत दिसून येतो, अन्य ग्रंथात सुद्धा पूर्ण दिसून येतो. महाराजांनी अत्यंत संक्षेप अशा पद्धतीने या 4-5 श्लोकात हे असा तो आपल्याला अंबरीशांपासून हा वंशानुक्रम सांगितला आहे. हा कुठपर्यंत सांगितलं तर मांधाता. मांधाता का प्रसिद्ध आहे? हा मांधाता म्हणजे ओंकारेश्वर. त्या ठिकाणी मांधाता त्याला ओंकार मांधाता म्हणतात. हा चक्रवर्ती सम्राट मांधाता याच्या नावाने हे ओंकारेश्वर ओंकार मांधाता म्हणतात. पुढे या मांधाताचा जो आहे त्यांनी काय झालं, कुरुकुत्सो अंबरीश स्वसेनाने मुचुकुंदकाहा. तर तो यज्ञामध्ये स्वतः चिरप्रहान केल्यामुळे युवनाश्वाच्या उदरातून झाला होता अशी महाभारतात कथा आहे या मांधाताची. त्या मांधात्याला कुरुकुत्स अंबरीश आणि देवांचा सेनापती मुचुकुंद सेनाने मुचुकुंदकाहा हे 3 पुत्र झाले. मग याच्यानंतर हा पुरुकुत्साचा वगैरे जे आहे प्रसदस्युः पौरकुत्सो नर न्योस्माच्च तत्सुताः हर्यशोत्वभूतस्य पुत्रो अरुणो यस्य निबंधना सत्यव्रतोस्य विशंका कुतस्था स्वर्गेस्ति यस्ततः गिरश्चंद्रो यो धर्मात्मा विश्वामित्र परीक्षिताः. हे या वंशात पुढे
कुरुकुत्साचा त्रसदस्यूचा अनरण्य, त्याचा हरियश्व, हरियश्वाचा अरुण, अरुणाचा निबंधन, त्याचा सत्यव्रत, त्याचा त्रिशंकू, तो पूर्ण स्वर्गाचा नाही आणि भूमीत नाही, मध्येच आहे असा त्रिशंकू, त्याचा हरिश्चंद्र या नावाचा पुत्र, त्या हरिश्चंद्राचा जो पुत्र, त्या हरिश्चंद्राची परीक्षा विश्वामित्राने घेतली होती, तो हरिश्चंद्र या सूर्यवंशात उत्पन्न झाला. या हरिश्चंद्राचा पुत्र जो आहे तो रोहित. ही कथा आपल्याला माहिती आहे हरिश्चंद्राची. रोहितो अस्य श्रुतोख्यातो हरितो अस्य चंपका सुदेवो तो अस्माद्विजयो भरुकोस्मात् ततो वृका बाहुकोट अत सगरो योध्येश शशश्च वक्तभूत अन्वर्थको अस्य केशिभ्या पुत्रो नामना संमजस. या हरिश्चंद्राचा रोहित नावाचा जो पुत्र, ज्याचं नाव आपल्याला पुराणात वेदात मिळतं, त्याचा हरित, त्याचा चंपक, त्याचा सुदेव, आणि त्याला विजय, त्याला मरुक, त्याचा पुत्र वृक, वृकाचा बाहुक, आणि बाहुकाचा पुत्र सगर हा अयोध्येचा राजा झाला. अयोध्येचा राजा हा सगर असं म्हणतात. आणि हा जो सगर आहे हा पुढे बाहुको तो ज्यात सगरो अयोध्येश चक्रवर्ती भूत, हा अयोध्येचा चक्रवर्ती राजा झाला. त्याला केशिनी पासून असमंजस या नावाने सार्थ असलेला हा पुत्र झाला. अशा पद्धतीने या सूर्यवंशामध्ये एक मनूपासून या सगर राजापर्यंत एक वंशानुचरित या मालिका, त्यांची फक्त नावच आपण या विशिष्ट 24 श्लोकांमध्ये आपण बघू. तर या ठिकाणी लक्षात असं येईल की स्वामी महाराजांनी जणू काही पुराणातला या वंशानुचरितांचा कथांचा सागर, अध्यायचे अध्याय ज्यांच्याविषयी कथा आहे त्या संक्षिप्त या मोजक्या अगदी संक्षेपाने पण या ग्रंथात ग्रंथित केल्या. म्हणून दत्तपुराण का विशेष आहे? पुराणात पंचलक्षण आहे, सर्ग प्रतिसर्गांच्या वंश वंशानुचरित आणि मन्वंतर, या सगळ्याचं जे ज्यात वर्णन आहे त्यालाच पुराण म्हणतात. स्वामी महाराजांनी बरोबर हे वंशानुचरित आहे, सूर्यवंशाचं वर्णन, चंद्रवंशाचं वर्णन, हे वंशानुचरित हे बरोबर सांगितलं. अत्यंत संक्षिप्त का होईना पण महाराजांनी त्या पद्धतीने ह्यास करून अतिशय मोजक्या शब्दात, नेटक्या भाषेत, प्रौढ भाषेत या ठिकाणी आपल्याला महाराजांनी वर्णन केलं आहे. तर या ठिकाणी आपण थेट सूर्यापासून मनूपासून तर सगरापर्यंत या सूर्यवंशातला राजांचं वर्णन पाहिलं. पुढल्या पुष्पात याच वंशामध्ये हा सगर राजा का प्रसिद्ध आहे? भगीरथाची जी कथा आहे गंगेची, ती सुद्धा याच वंशात आहे. भगवान श्रीरामांचं चरित्र आहे ते सुद्धा याच इक्ष्वाकू वंशात आहे. तर ते जे वर्णन आहे ते आपण पुढल्या पुष्पात आपण बघू. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.